देशभरातील 93 मतदारसंघांमध्ये आज मतदान होते। त्यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे आणि या 11 मतदारसंघांमध्ये 9 वाजेपर्यंत कुठे किती मतदान झालं आहे त्याची टक्केवारी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये राज्यात सरासरी 6.64% इतकं मतदान झालं आहे। त्यामध्ये लातूरमध्ये 7.91%, सांगलीमध्ये 5.81%, तर बारामती लोकसभा मतदारसंघात 5.77% इतकं मतदान झालंय आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 7.55%, तर कोल्हापूरमध्ये 8.04% इतकं मतदान झालंय आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 4.99% सगळ्यात कमी मतदान सकाळी 9 वाजेपर्यंत झाल्याचं दिसतंय। तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सगळ्यात जास्त 8.17% इतकं मतदान झाल्याचं पाहायला मिळतंय। तर सोलापूरमध्ये 5.92% मतदान झालं आहे आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात 5.79% आणि रायगडमध्ये 6.84% इतकं मतदान झालं आहे। आता संध्याकाळपर्यंत जोपर्यंत मतदानाची वेळ आहे तोपर्यंत कुठे किती मतदान होतं, कुठे किती जास्त मतदान होतं ते बघावं लागणार आहे। त्याचेही प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत। दरम्यान इंदापूर इथून हर्षवर्धन पाटील जे सध्या अजित पवारांसोबत आहेत त्यांना मदत करताना पाहायला मिळतात। एकेकाळी त्यांच्यामध्ये वैर होतं पण ते वैर संपल्याचं त्यांनी जाहीर केलंय। तेच हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधींनी, बघूया। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्या सोबत आहेत। त्यांनी आज त्यांच्या कुटुंबासोबत बावडा या गावी मतदान केलेलं आहे। काय लोकशाहीमध्ये आज आम्ही येऊन आमच्या सर्व कुटुंबियांनी आज या ठिकाणी, माझं हे मूळ गाव आहे, या गावामध्ये मी वाढलो, या गावानं आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना घडवलं, या मातीची आमची नाळ जोडली गेलेली आहे आणि म्हणून माझं मतदान सुद्धा ह्याच गावामध्ये आम्ही सर्वजण आलो, मतदान केलं आणि आव्हान करतो सर्वांना की आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा। जरी उष्णता असली, जरी मोठ्या प्रमाणात टेम्परेचर वाढलं असलं तरी सुद्धा शेवटी लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा अधिकार दिलेला आहे, हा संविधानिक अधिकार आहे, त्याचा वापर प्रत्येकाने करावा आणि निर्भयपणानं आपण मतदान करावं असं आवाहन करतो। ही निवडणूक जनता एका बाजूला आणि नेते लोक एका बाजूला अशी होती की काय? असं काही नसतं। ते शेवटी कुठलीही निवडणूक असली की ती निवडणूक जनतेचीच असते, निवडणूक नेत्यांची पुढारीची कधीच नसते। नेते पुढारी हे एक माध्यम असतं लोकांना प्रबोधन करण्याकरता, पण निवडणूक ही जनतेची असते आणि जनतेतून मतदान होत असतं। आणि मला असं वाटतं जनता, विशेषतः इंदापूर तालुक्यामधली, ही कायमच विकासाला साथ देणारी जनता आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महायुतीच्या माध्यमातून आम्ही प्रचार केला, लोकांच्या पर्यंत गेलो, आम्ही ग्राउंड लेवलला गेलो, तळागाळापर्यंत काम केलं आणि मला विश्वास आहे की लोक विकासाला बघून आणि भविष्यातल्या विकासाची पूर्तता करणारा कोण आहे याचा विचार करून आज मतदान होईल अशी मला अपेक्षा आहे। कॅमेरामॅन सुहास स्पीकर सर, मी राहुल ढवळे, लोकशाही मराठी। तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।